वाटलं नव्हतं की हा मक्का जगेल. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. एका नवीन दिवसाची सुरुवात झाली आहे आणि मित्रांनो, आज शेतामध्ये दोन महत्त्वाची कामं करायची आहेत. पहिला आहे प्लॉट नंबर 10 मध्ये आपण जो मक्का लावला आहे त्या मक्याला आज पाणी लावायचं आहे, कारण की मागच्या 9-10 दिवसापासून त्याला पाणी नाही दिलं आहे. तर आज पाणी द्यावंच लागणार आहे, नाहीतर आता मक्याला तुरा यायला चालू झाला आहे, बिट्टी पडायला चालू होणार आहे आणि अशावेळी पाणी नाही दिलं तर खूप नुकसान होईल. तर आता पहिलं ते काम करायचं आहे आणि दुसरं आहे आडसालीला पाणी लावायचं आहे. तर आज दिवसभर आपल्याला बरंच काम आहे. तर आता वाजले सकाळचे 8:30-9 वाजता लाईट येते. तर लाईट आल्यानंतर सरळ आता आपण प्लॉटमध्येच भेटू. तर मित्रांनो, आत्ता मी आलो आहे मोटर चालू करायला. मोटर चालू करतो. 9 वाजून गेले, लाईट आलेली असणार आहे. तर मित्रांनो, आता प्लॉटमध्ये पाणी आलेलं आहे, पाहू शकता. तर पाणी आत्ता आलंय आणि मक्याचं पीक तुम्ही बघा, एकदम वाढ आता जोमदार चालू आहे. तर 10 दिवसापूर्वीचा प्लॉट कसा होता तो तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघू शकता. 10 दिवसामध्ये एकदम जबरदस्त अशी वाढ झालेली आहे आणि ज्या पद्धतीने या प्लॉटमध्ये जे तणनाशकचा परिणाम झाला होता तो आता संपूर्ण निघून गेला आहे. म्हणजे दुहेरी संकट आलं होतं याच्यावरती. पहिल्यांदा तणनाशक जी आपण फवारणी केली होती त्याचा परिणाम झाला होता आणि पूर्ण मक्का पांढरा पडला होता. त्याच्यातनं सावरतोच तोपर्यंत लष्करी अळी पडली होती. या दोन्ही जे संकट आहे, दोन्ही संकटातून आता हा मक्का पूर्णतः वाचलेला आहे. तर मित्रांनो, बघू शकता संपूर्ण मक्याचा प्लॉट. जबरदस्त असा मक्याचा प्लॉट आता आलेला आहे. वाटलं नव्हतं की हा मक्का जगेल अशी परिस्थिती झाली होती. तुम्ही मागचा व्हिडिओ जो मक्याचा आहे तो बघा, तुम्हाला त्यामध्ये सर्व दिसेल की मक्का कसा झाला होता आणि आता मक्का कसा आहे तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता. तर मित्रांनो, आता लाईट गेलेली आहे आणि आता लाईटची वाट न बघता मी आता सौर ऊर्जेची मोटर चालू करतो. तर आता सौर ऊर्जेची मोटर चालू केली. लाईट येतोपर्यंत आता याच सौर ऊर्जेने पाणी पाजूया. लाईट आली की मग आपण लाईटवरची मोटर चालू करणार. तर मित्रांनो, आता बरोबर अर्धा प्लॉट पाजून झालेला आहे. अजून अर्धा प्लॉट शिल्लक आहे, बघू शकता. आणि लाईटवरची मोटर जी आहे, लाईट गेल्यामुळे आता ती मोटर बंद आहे. सौर ऊर्जेची मोटर चालू आहे आणि पाणी खूप कमी आहे, त्यामुळे आता वेळ लागायला आहे. मग आता आज आडसालीला आपण पाणी लावणार नाही आहोत, तर आज फक्त मकाच पाजून घेणार आहे. तर मित्रांनो, आता संपूर्ण प्लॉट पाजून झालेला आहे. शेवटच्या सरीला फक्त पाणी लावलं आहे आणि मी आता चाललोय मोटर बंद करायला. तर ही आता जी शेवटची सरी आहे, हे सरीला पाणी लावलंय. तर आता चाललोय मी मोटर बंद करायला. लाईट अजून आलेली नाही, त्यामुळे सौर ऊर्जेची जी मोटर आहे त्यावरतीच आपण आता पाणी पाजतोय. आता सौर ऊर्जेची मोटर बंद केली आहे. आता जातो वरती, शेतातल्या घरात जातो, थोडा फ्रेश होतो आणि मग तुमच्याशी भेटतो.